बातमी आहे विनेश फोगाटच्या संदर्भातली। ऑलिम्पिकमधनं विनेश फोगाट अपात्र ठरलेली आहे। विनेश फोगाट ही 50 किलो फ्रीस्टाईलच्या गटात खेळत होती, मात्र तिचं वजन जास्त भरल्यानं ती अपात्र ठरल्याचं तिला सांगण्यात आलेलं आहे। स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावं लागतं, परंतु तिचं वजन जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगितलं जातंय। विनेश फोगाट आता रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाहीये। दरम्यान विनेश फोगाटला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय। डिहायड्रेशनमुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याचं समजतंय, तर प्रोटोकॉल डब्ल्यू नुसार भारतानं याबाबत आपलं अपील दाखल केलेलं आहे। और अब इनको अयोग्य घोषित कर दिया, तो कम से कम ये तो बनता ही है कि 3 फाइट जो हुई उस समय उनका वेट सही था, तो वो पदक तो बनता ही है। और अब जो इनको अयोग्य घोषित किया गया है, इसके लिए बहुत दुख है। और इसके विषय में तो चाहूँगा कि फेडरेशन भी संज्ञान ले। सरकार से क्या उम्मीद करते हैं? सरकार से उम्मीद यही है कि जिन्होंने जो फाइट जीती है, कम से कम उसका तो श्रेय जाता ही है विनेश को। कहने के लिए कुछ बचा नहीं मेरे पास। जो आज थी सारे देश की थी, गोल्ड मेडल पर, और नजदीक जाके वो डिस्क्वालीफाई कर दी। मैं तो माँ बाप मेरे को तो दुख है, लेकिन सारे हिंदुस्तान को इस चीज़ का बड़ा दुख है, जिसने पूरी आस उम्मीद थी जो गोल्ड मेडल किया, और वो नजदीक जा कर के जो हो गया, तो सारे देश को दुख है। ऐसा कोई रूल है जो 100 ग्राम वजन बढ़ने से? देखिए, जो मेरे को पता लगा बजरंग योग संहिता से बात हुई थी, तो 150 ग्राम वजन फालतू था, वो वजन नहीं आया ना, तो इस वजह डिस्क्वालिफाई कर दी। मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची अपेक्षा ते पदक आपल्याला मिळावं अशीच होती आहे। आपल्या सगळ्यांची समस्त 140 कोटी भारतवासियांची इच्छा अपेक्षा पूर्ती होईल हे आपण त्या ठिकाणी बघत होतो। आणि हा धक्कादायक विषय समोर आलाय। मला असं वाटतं की या धक्क्यामध्ये आमच्या खेळाडूंनाही सावरायची आणि आमच्या क्रीडाप्रेमींनाही आणि समस्त भारतीयांना सावरण्याची बुद्धी परमेश्वर देव अशीच प्रार्थना मी करेन। या घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सांगितलंय की विनेश, तू चॅम्पियन आहेस, भारताचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा आहे। आज सगळ्यांनाच धक्का बसलाय। मला माहिती आहे की आव्हान स्वीकारणं हा तुझा स्वभाव आहे, तू मजबूतीने कमबॅक करशील, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। ऑलिम्पिकमधून विनेश फोगाटला अपात्र घोषित केल्यानंतर आता भारतीयांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेत इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्याशी चर्चा केली। विनेश फोगाट अपात्र प्रकरणी भारताकडे कोणते पर्याय आहेत याबाबत त्यांनी चर्चा केली। तसंच मोदींनी या संदर्भात केसमध्ये मदत करण्यासाठी भारताकडे कोणते पर्याय आहेत याची माहिती घेण्यास सांगितलंय। तसंच विनेशला मदत होत असेल तर तिच्या अपात्रेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा असंही त्यांनी सांगितलंय। न्यूज 18 लोकमतला ही माहिती सूत्रांनी दिली। विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याच्या निर्णयावरनं लोकसभेतही गोंधळ झाला। लोकसभेत गदारोळ पाहायला मिळाला। विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान या मुद्द्यावरनं क्रीडा मंत्री थोड्याच वेळात लोकसभेत उत्तर देणार आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं कुस्ती स्पर्धेतलं पदक हुकलेलं आहे, कारण फ्रीस्टाईल 50 किलो गटामध्ये अंतिम फेरी गाठणारी धाकड कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवलं गेलंय। तिचं वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त ठरून आलेलं होतं। यामुळे विनेश अपात्र ठरली। या निर्णयाचा स्पर्धेच्या नियमानुसार हा निर्णय घेतला गेलेला आहे। स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावं लागतं। विनेश फोगाटला वजन जास्त असल्याचं लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून हालचाली सुरू होत्या, मात्र बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीच्या वेळेला विनेश फोगाटचं वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त आढळून आलं। विनेश फोगाटला मंगळवारी एका दिवसात 3 लढती खेळाव्या लागल्या। या 3 लढती खेळल्यामुळे तिच्या शरीरात लिक्विड कमी झालं, म्हणूनच ऑलिम्पिक कमिटीच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार डिहायड्रेशन होऊ नये म्हणून तिला लिक्विड दिलं गेलं। त्यामुळे जेव्हा विनेशला
विनेश फोगाटचं वजन केलं तेव्हा पोटातल्या लिक्विडमुळे तिचं वजन वाढलं अशी शक्यता वर्तवली गेली.